Hello everyone, my name is Sudarshan Bhalerao, Learning and Development Manager, HR Professional and International Career Counselor. Today I am recording this video for every rural student. प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे ज्यांना कॉर्पोरेटमध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना चांगल्या ठिकाणी जॉब करायचा आहे, ज्यांना आयुष्यामध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी काय तुम्हाला सांगणार आहे, मी माझं स्वतःचं शिक्षण ग्रामीण भागातील एका मराठी मीडियम शाळेमध्ये पूर्ण केलं आणि माझं माध्यमिक शिक्षण मी ग्रामीण भागात करून देखील माझं पोस्ट ग्रॅज्युएशन लंडनच्या एका नामांकित विद्यापीठामध्ये मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तिथून मी शिक्षण करून आल्यानंतर इथे पुण्यामध्ये मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गेले 10 वर्ष झालं लर्निंग अँड डेव्हलपमेंट या डिपार्टमेंटमध्ये HR डिपार्टमेंटमध्ये एका चांगल्या पोझिशनवर मॅनेजर पोझिशनवर काम करत आहे. हे काम करत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या. गेल्या 2-3 वर्षापासून जेव्हा मी ॲक्च्युअल ग्राउंडवर काम करत आहे, इंटरव्ह्यूज घेत आहे किंवा मी ट्रेनिंग्स देतो, कॉर्पोरेट ट्रेनिंग्स देतो, जेव्हा माझ्या समोरचे जे कॉर्पोरेटचे मुलं बसलेले असतात ज्यांना मी शिकवतो, त्यामध्ये मला महाराष्ट्रातील किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थी दिसतच नाहीये. ग्रामीण भागातील विद्यार्थीच नाहीयेत कॉर्पोरेटमध्ये, खूप कमी झालेत. कारण त्यामागचा जेव्हा मी स्टडी केला, जेव्हा मी थोडासा रिसर्च केला, तेव्हा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि ह्या गोष्टी खरंच भयावह आहेत. कारण इथे जे जॉबच्या अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत, कारण सध्याचं जे AIचं जग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे, यामध्ये जॉबच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत किंवा कॅन्डिडेटकडून ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्णपणे बदलत चालल्या आहेत. आणि आपला जो एज्युकेशन सिस्टम आहे अजूनही ग्रामीण भागाकडे अजूनही तोच आहे, पण अर्बन आणि रुरलचा जो गॅप आहे तो खूप वाढत चालला आहे. अर्बनचे जे कॉलेजेस असतात, सिटीमध्ये जे कॉलेजेस असतात ते अपग्रेड झाले आहेत आणि आपला एज्युकेशन पद्धती ग्रामीणमधली आहे तशीच आहे. त्यामुळे तो गॅप, ती दरी निर्माण झाली आहे. मी त्याचा स्वतः सखोल अभ्यास केला आहे आणि मी ग्रामीण भागातून आलो आहे आणि आता मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की मी ग्राउंडवर गेलो पाहिजे, मी ग्रामीण भागात गेलो पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे की बाबा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मी तो प्रॉब्लेम सर्च केला आहे, त्याच्यावर सोल्युशन देखील बनवलं आहे आणि हे सर्व सोल्युशन मी माझ्या एका प्लॅटफॉर्म तयार केला आहे, त्याचं नाव आहे स्किल सिंक सोल्युशन. मी ॲप बनवला आहे, वेबसाईट बनवली आहे. ह्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं की कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, जसं की त्यांचा AIचं नॉलेज नाही आहे, जसं की त्यांना ईमेल रायटिंगचा प्रॉब्लेम असतो, लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो तयार झाला आहे त्याच्यावरती आपण काम करणार आहोत. त्याच्यावरती हा जो मी प्लॅटफॉर्म तयार केला, फक्त इंग्लिश कम्युनिकेशन वगैरे नाही, ह्यामध्ये कम्प्लिटली एम्प्लॉयबिलिटी स्किल्सवर हा प्लॅटफॉर्म काम करणार आहे. ज्या विद्यार्थ्याला खरंच लाईफमध्ये काय करायचं आहे पण मार्ग सापडत नाही, तर हा प्लॅटफॉर्म फक्त तुम्ही दिवसातले मला 30 मिनिटं द्या. किती? फक्त 30 मिनिटं. मी माझा पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करेल. मी ह्या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त कंटेंट टाकून, तुमच्याशी वन ऑन वन चर्चा करून, तुमच्यामधला जो गॅप अनालिसिस आहे त्याच्यावर काम करून तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये जॉब कसा भेटेल, तुमचं आयुष्य कसं सुंदर करता येईल. जसं माझं झालं आहे, आता माझं आयुष्य झालं सुंदर म्हणजे मी माझं आयुष्य जगलं पाहिजे असं नाही. मला ही आत्मीयता वाटते, मला मनातून असं वाटतं की नाही, माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून सॅटर्डे संडे सुट्टी असेल, काही असेल, म्हणजे सुट्ट्या सर्व कॅन्सल करेल आणि फक्त तुमच्यावरती फोकस करेल. एव्हरी डे आय विल गिव्ह माय टाइम अँड मेक शुअर यू गाईज विल लर्न समथिंग गुड. आणि ह्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, माझा ॲप डाउनलोड करा, तुम्ही वेबसाईट सर्च करा, तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, माझा नंबर देखील दिला आहे, तुम्ही संपर्क करा. आपण मिळून तुमचा जो कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा तुमचा जो स्किलचा प्रॉब्लेम आहे त्यावरती नक्कीच काम करूया. थँक्यू सो मच.